गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण फर्स्ट प्रॅक्टिकल बघूया फार्मॅकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजीचं. आपण फर्स्ट प्रॅक्टिकल एक घेतलेलं होतं, ते प्रॅक्टिकल आपलं प्रॅक्टिकल बुकनुसार झालं. आता मॅन्युअल आपलं आलेलं आहे, मॅन्युअलची PDF ते तुम्हाला मी शेअर करतो. तर मॅन्युअलनुसार आपण प्रॅक्टिकल घेऊयात. मॅन्युअलमध्ये बघा पहिल्यांदा काय लर्निंग ओव्हरव्ह्यूमध्ये काय बघा, आपण पहिल्यांदा हे बघूया टाईप्स ऑफ एक्सपेरिमेंट इन फार्मॅकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी. आता टाईप्स ऑफ एक्सपेरिमेंटमध्ये बघा जनरल एक्सपेरिमेंट्स आहेत. फार्मॅकोलॉजीमध्ये जनरल एक्सपेरिमेंट म्हणजे आपले आपण जे लास्ट इयरला केले त्या टाईपमध्ये एक्सपेरिमेंट. त्यानंतर बघा एक्सपेरिमेंट्स ऑन आयसोलेटेड प्रिपरेशन. एक्सपेरिमेंट ऑन आयसोलेटेड प्रिपरेशन म्हणजे आयसोलेटेड म्हणजे थोडक्यात वेगवेगळे प्रिपरेशनवर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचे. त्यानंतर एक्सपेरिमेंट्स ऑन इंटॅक्ट ॲनिमल्स. आता एक्सपेरिमेंट ऑन इंटॅक्ट ॲनिमल म्हणजे इंटॅक्ट म्हणजे सुरक्षित थोडक्यात. तर आपण ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करणार आहे त्यावेळेस तो ॲनिमल डेड न व्हावा ह्यासाठी घेणारी काळजी म्हणजे थोडक्यात त्यालाच म्हणायचं इंटॅक्ट ॲनिमल. देन बघा क्लिनिकल फार्मॅकोलॉजी अँड प्रॅक्टिसेस. क्लिनिकल फार्मॅकोलॉजी अँड प्रॅक्टिसेसमध्ये काय येतं तर आपण क्लिनिकल ट्रायल म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक्सपेरिमेंट करणे, ॲक्च्युअल रीडिंग घेणे, ॲक्च्युअल टोटली क्लिनिकली प्रोसेस करणे, ते झालं क्लिनिकल फार्मॅकोलॉजी प्रॅक्टिस. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट ऑफ दी सब्जेक्टमध्ये बघा इम्पॉर्टंट ऑफ सब्जेक्टमध्ये काय द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी सब्जेक्ट फार्मॅकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी इज टू डेव्हलप द स्किल ऑफ दी फार्मासिस्ट. म्हणजे आपले स्किल डेव्हलप झाले पाहिजे. त्यानंतर ॲज अ क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणजे एका क्लिनिकल फार्मासिस्ट सारखे. क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणजे थोडक्यात इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात तसं आपल्याला फील झालं पाहिजे, तो ॲटिट्यूड आपल्यात आला पाहिजे. देन कम्युनिटी फार्मासिस्टसारखं आणि हॉस्पिटल फार्मासिस्टसारखं. देन बघा स्टडी ऑफ फार्मॅकोडायनॅमिक्स, फार्मॅकोकायनेटिक्स अँड टॉक्झिकोलॉजी ऑफ दी ड्रग. ह्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत ह्या सब्जेक्टमध्ये. देन बघा टू इनेबल द फार्मासिस्ट फॉर काउन्सिलिंग. काउन्सिलिंगसाठी सुद्धा आपण व्यवस्थित काउन्सिलिंग करू ह्या प्रकारे आपण स्वतः प्रिपेअर झालो पाहिजे. त्यानंतर बघा डेव्हलप द स्किल ऑफ फार्मासिस्ट टू आयडेंटिफाय द यूज इफेक्ट ऑफ ड्रग. म्हणजे आपल्याला ड्रगचा इफेक्ट यूज हे लवकरात लवकर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. हे स्किल आपल्यात लवकर आलं पाहिजे थोडक्यात. देन बघा आयडेंटिफाय द टॉक्झिक ॲडवर्स साईड इफेक्ट ऑफ दी ड्रग, आयडेंटिफाय द कॉन्ट्राइंडिकेशन ऑफ दी ड्रग, ऑब्स्टेट्रिक्स ऑफ ड्रग, पेडियाट्रिक्स ऑफ ड्रग अँड जेरियाट्रिक्स ऑफ ड्रग. देन बघा आयडेंटिफाय द ड्रग इंटरॅक्शन. देन बघा आयडेंटिफाईड अँड डिसाईड द डोस अँड रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. म्हणजे आपण डोस कसा दिला पाहिजे. आता मेडिकलमध्ये जो फार्मासिस्ट असतो तो काय सांगतो, एखादं सिरप घेतलं तर बाबा हे तुम्ही सकाळी 5 ml घ्या, संध्याकाळी 5 ml घ्या, किंवा सकाळी 1 ml घ्या, संध्याकाळी 1 मिली घ्या. म्हणजे असं तुम्हाला डोस किती द्यायचा आहे हे लवकर समजलं पाहिजे आणि हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे ड्रगचं. त्यानंतर बघा आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल बघा. आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे इंट्रोडक्शन टू फार्मॅकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी लॅबोरेटरी अँड ॲनिमल हाऊस. तर आता फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये बघा काय दिलं आहे आपल्याला. एकच मिनिट. तर आलं आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल. फर्स्ट प्रॅक्टिकल बघा इंट्रोडक्शन टू फार्मॅकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी लॅबोरेटरी अँड ॲनिमल हाऊस. आता आपल्याकडे ॲनिमल हाऊस सध्या अवेलेबल नाही, पण होईल थोड्या दिवसात अवेलेबल. त्यामध्ये बघा प्रायव्हर कॉन्सेप्टमध्ये बघा करिक्युलम कंटेंट्स ऑफ दी सब्जेक्ट अँड कॉमन टर्म्स इन फार्मसी. आता करिक्युलम कंटेंट्स इन सब्जेक्ट म्हणजे तर विषयाचा अभ्यासक्रम, करिक्युलम कंटेंट म्हणजे ऑफ सब्जेक्ट म्हणजे, आणि कॉमन टर्म्स इन फार्मसी. देन न्यू कन्सेप्टमध्ये बघा प्रपोजिशन 1 लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट. आता लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्समध्ये काय सांगितले त्यांनी,
लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स आर एक्सपेक्टेड टू डेव्हलप इंटेलेक्च्युअल स्किल, मोटर स्किल अँड ॲटिट्यूड इन द स्टुडंट्स. आपण ज्यावेळेस लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत असतो, ज्यावेळेस लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत असतो, त्यावेळेस एक्सपेक्ट आपण काय केलं पाहिजे की आपलं इंटेलेक्च्युअल स्किल वाढलं पाहिजे. इंटेलेक्च्युअल स्किल म्हणजे बौद्धिक क्षमता आपली वाढली पाहिजे. मोटर स्किल काम करण्याची आपली वेळ, पेशन्स वाढले पाहिजे. त्यानंतर ॲटिट्यूड इन द स्टुडंट्स, एक सेन्स वेगळा आला पाहिजे की आपण प्रॅक्टिकलमध्ये कसं बिहेव केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हा एक ॲटिट्यूड आपल्यात आला पाहिजे. देन बघा कन्सेप्ट स्ट्रक्चरमध्ये काय दिले, लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट डेव्हलप. लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट डेव्हलपमध्ये तेच दिलेलं आहे, इंटेलेक्च्युअल स्किल, मोटर स्किल अँड ॲटिट्यूड. लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट काय डेव्हलप करतात, तर इंटेलेक्च्युअल स्किल, मोटर स्किल अँड ॲटिट्यूड्स. देन बघा प्रपोजिशन 2. प्रपोजिशन 2मध्ये काय आहे, तर लॉजिकल थिंकिंग. लॉजिकल थिंकिंगमध्ये आता आपण भरपूर ठिकाणी तुम्ही लॉजिक लावता, पण आता इथं आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये लॉजिक लावायचे. तर लॉजिकल थिंकिंगमध्ये बघा, लॉजिकल थिंकिंग इज डेव्हलप्ड इन द स्टुडंट्स थ्रू सिस्टम अप्रोच, कंटेंट ॲनालिसिस अँड सिक्वेन्सिंग प्लॅनिंग ऑफ लॅबोरेटरी वर्क. आता लॉजिकल थिंकिंग हे काय डेव्हलप करतं स्टुडंट्समध्ये, तर कशाद्वारे, तर सिस्टम अप्रोचद्वारे, कंटेंट ॲनालिसिस आणि सिक्वेन्शियल प्लॅनिंग. आता सिस्टम अप्रोच म्हणजे काय, आपण असेंब्ली लावली तर ती एक सिस्टीम आपण सेट केली, थोडक्यात असेंब्ली आपण सेट केली. ओके. देन बघा कंटेंट ॲनालिसिस. कंटेंट ॲनालिसिसमध्ये काय करायचं, तर ज्या आपण असेंब्ली लावलेली आहे त्या असेंब्लीमध्ये आपलं काही चुकलं आहे का, असेंब्ली बरोबर आहे का, आपण बरोबर होल्ड केलं आहे का, आपण स्क्रू बरोबर लावला आहे, हे सगळं ॲनालिसिस करणे. देन बघा सिक्वेन्शियल प्लॅनिंग. सिक्वेन्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, आपण जर समजा इलियम घेतलं, ओके, चिकन इलियम घेतलं, इलियम आपण ज्यावेळेस ट्राय करणार आहे, ज्यावेळेस आपण डोस देणार आहे, तर तो सिक्वेन्शियली आपण डोस देतो आहे का, हे टोटली आपण थिंक करणे, दॅट इज लॉजिकल थिंकिंग. हे सगळं डेव्हलप होणे, ह्यालाच लॉजिकल थिंकिंग म्हणायचं. देन बघा प्रपोजिशन 3. प्रपोजिशन 3मध्ये बेसिक त्यांनी काय सांगितलं आहे, क्लीन व्हाईट ॲप्रॉन, लॅबोरेटरी कोट इज रिक्वायर्ड अलॉंग विथ डिसेक्शन बॉक्स. हे सगळं आपण लॅबमध्ये जायच्या अगोदर आपल्याकडे रेडी पाहिजे, जे की तुमच्याकडे नसतं कधी कधी. देन बघा प्रपोजिशन 4मध्ये काय आहे, तर फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजी ची डेफिनेशन काय, इट इज अ सायन्स इन विच द इफेक्ट ऑफ ड्रग इज स्टडीड ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखादा ड्रग आपण ज्यावेळेस घेतो, आलं लक्षात, तर तो ड्रग काय इफेक्ट दाखवतो, देतो आपण एखादा ड्रग ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस तो ड्रग लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर काय इफेक्ट करणार आहे, दॅट इज कॉल्ड फार्मॅकोलॉजी. आता कन्सेप्ट स्ट्रक्चरमध्ये बघा, फार्मॅकोलॉजीमध्ये काय सांगितलं, तर फार्मॅकोकायनेटिक्स असतात, फार्मॅकोडायनॅमिक्स असतात, फार्मॅकोथेरॅपेटिक्स असतात, फार्मॅको एपिडर्मिलॉजी असते, त्यानंतर फार्मॅको इकॉनॉमिक्स असतं, टॉक्झिकोलॉजी असते, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी असते. आता प्रपोजिशन 5मध्ये टॉक्झिकोलॉजी, आपल्या सब्जेक्टचंच नाव आहे फार्मॅकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी. टॉक्झिकोलॉजी म्हणजे काय, इट इज द ब्रँच इन विच इफेक्ट ऑफ पॉयझन इज स्टडीड इन लिव्हिंग बॉडी. तर पॉयझनचा इफेक्ट आपल्या बॉडीवर काय झाला आहे हे स्टडी करणं, किंवा म्हणजे इथं काय सांगितलं त्यांनी, इट इज द ब्रँच इन विच इफेक्ट ऑफ पॉयझन इज स्टडीड ऑन लिव्हिंग बॉडी. लिव्हिंग बॉडीवर पॉयझनचा इफेक्ट काय झाला आहे हा स्टडी करणे म्हणजे टॉक्झिकोलॉजी. म्हणजेच टॉक्झिकोलॉजी आपल्याला म्हणता येईल. टॉक्झिकोलॉजी म्हणजे थोडक्यात तुम्ही हेच लक्षात घ्या, द सायंटिफिक स्टडी ऑफ पॉयझन इज कॉल्ड ॲज टॉक्झिकोलॉजी. म्हणजे एक सायंटिफिक स्टडी करायची आपल्याला पॉयझनची, त्यालाच टॉक्झिकोलॉजी असे म्हणतात. प्रपोजिशन 6मध्ये बघा, प्रिन्सिपल ऑफ युथेन्शिया. प्रपोजिशन 6मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर प्रिन्सिपल ऑफ युथेन्शिया. युथेन्शिया म्हणजे काय, तर एक मरण, थोडक्यात आलं लक्षात. तर कशा प्रकारे ॲनिमल डेड होतो हे त्या प्रकारात हा युथेन्शिया हा पार्ट म्हणजे घेतला जातो. द पेनलेस किलिंग ऑफ ॲनिमल्स इन लॅबोरेटरी फॉर द पर्पज ऑफ पेनलेस किलिंग ऑफ ॲनिमल्स. पेनलेस म्हणजे प्राण्याला, ॲनिमलला जास्त त्रास न होता तो ॲनिमल किल झाला पाहिजे. म्हणजे ॲनेस्थेशिया देऊन म्हणा तुम्ही, कसं म्हणजे भूल देऊन का होईना तो
ॲनिमल हा किल झाला पाहिजे, हा पर्पज युथेन्शियाचा राहतो थोडक्यात. देन बघा लर्निंग स्किलमध्ये काय सांगितलं आहे, इंटेलेक्च्युअल स्किलमध्ये काय सांगितलं, टू अंडरस्टँड जनरल कन्सेप्ट ऑफ ॲनिमल्स अँड इक्विपमेंट इन द लॅबोरेटरी. म्हणजे सगळं आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, जनरल कन्सेप्ट ॲनिमलचे काय कन्सेप्ट आहेत, इक्विपमेंट इन द लॅबोरेटरीत काय. देन बघा मोटर स्किलमध्ये काय, टू मेक स्टुडंट अवेअर अबाउट डिफरंट स्किल टू बी प्रॅक्टिस्ड. मोटर स्किलमध्ये अजून काही वेगळं स्किल आपण घेऊ शकतो का, आत्मसात करू शकतो का, हे आपल्याला मोटर स्किलमध्ये बघायचं आहे. देन बघा स्टेप वाईज प्रोसिजर. आता ह्याची प्रोसिजर म्हणजे काय असणार, तर रीड द लर्निंग ओव्हरव्ह्यू केअरफुली. पहिल्यांदाच सगळं रीड करून घ्यायचं आहे, प्रॅक्टिकल स्टेप वाईज प्रोसिजर कसं करायचं आहे, काय करायचं आहे. देन बघा लिसन टू द लेक्चर गिवन बाय टीचर अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ सब्जेक्ट, करिक्युलम, फिलॉसॉफी. देन ग्राफिकल स्ट्रक्चर स्किल टू बी डेव्हलप्ड, इन्फॉर्मेशन अबाउट इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट, प्रोसिजर, मेथड अँड कंटिन्युअस असेसमेंट अँड टेंटेटिव्ह प्लॅन ऑफ वर्क इन लॅबोरेटरी. म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल ॲक्च्युअलमध्ये कधी आहे. बरं, प्रॅक्टिकलच्या अगोदर आपल्याला प्लॅनिंग काय करावं लागेल, म्हणजे समजा आपलं इंटेस्टाईनचं प्रॅक्टिकल असेल तर ते आपल्याला अवेलेबल करावं लागणार, इलियमचं प्रॅक्टिकल असेल तर ते आपल्याला त्या दिवशी अवेलेबल करणार. ह्या सर्व गोष्टींचं प्लॅनिंग करणे आणि ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे हे ह्यामध्ये येतं. देन बघा ऑब्झर्व द लॅबोरेटरी फॉर टाईप्स ऑफ इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट, परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट्स. पहिल्यांदा आपण असेंब्ली ज्यावेळेस वापरलेलीच नाही त्यावेळेस असेंब्ली कशी वापरली जाते, कशी सेट केली जाते, हे सर्व आपलं पाहणं गरजेचं असतं. त्यासाठी देन बघा हे सर्व आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. देन बघा ऑब्झर्व द ॲनिमल्स इन ॲनिमल हाऊस फॉर परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट्स. आपण पहिल्यांदा ॲनिमल पण बघितले, ऑब्झर्व केले पाहिजेत की बाबा ॲनिमलला रॅशेस नाही, म्हणजे ॲनिमल कोणत्या प्रकारे पहिलाच आजारी नाही हे पूर्ण आपण चेक करून घेतलं पाहिजे. म्हणजे हे सर्व आपण ऑब्झर्व केलं पाहिजे एक्सपेरिमेंट करायच्या अगोदर. हे झालं आपलं फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये फक्त आपला इंट्रोडक्शनचा पार्ट होता. देन आपलं सेकंड प्रॅक्टिकल आहे इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर्स अँड इट्स पार्ट. हे आपलं नेक्स्ट प्रॅक्टिकलला होईल. थँक्यू. सर्वांनी आपले रोल नंबर कमेंट करावेत.